साथ देत नव्हता। आपल्याला ह्यांचा इतिहास माहिती सगळा, पण ह्यांच्या अगोदर जी कष्ट घेतल्यात ना जिजाबाई साहेबांनी आणि शहाजी बाबा भोसलेंनी, ती महत्वाचं इथं। हे तर दिव्यच आहेत, पण त्यांच्या अगोदर आई बाप तसे लागतात। आणि एक दिवस त्या निजामाच्या दरबारमध्ये शाही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सगळ्या सरदारांना निरोप दिली होती। सगळे सरदार आपापल्या पद्धतीने लावा जमा घेऊन आले, ते आपापली ताकद दाखवत होते, वैभव दाखवत होते, संपत्ती दाखवत होते। आणि त्यावेळी सगळीकडं जत्रेसारखं उधाण आलं होतं। त्यामध्ये खंडाकडे नावाचे सरदार होते, त्यांचा हत्ती, उन्मत्त हत्ती झालेला बलंड हत्ती, त्या हत्ती त्या जत्रेचं स्वरूप बघून बिथरला, खवळला तो हत्ती आणि कसा धुमाकूळ घालायला लागला, इकडं तिकडं पळायला लागला। लोकांची पळापळ, सायरा वायरा लोक पळायला लागली, चांगरा चिंगरी चालू झाली। जत्रेमध्ये सगळी दुकाने त्यांनी पालती केली आणि सगळीकडे हाहाकार माजला त्या मेळाव्यामध्ये। आणि ती बातमी निजामाला कळली की आपल्या उत्साहामध्ये खंडागळ्यांचा हत्ती पिसळलाय आणि तो आवरत नाही कोणाला। तो हुशार होता, त्याला माहिती होतं मराठ्यांना नुसतं नावाजलं ना, मराठे जीवाची बाजी लावून काय पण करणार। आणि आपल्याला तेवढंच माहिती होतं, फक्त दुसऱ्याने छो म्हणायचं की लगेच। आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं निजामाने त्याच्या लोकांना, तुम्ही नामर्द आहात, बुजदिल आहात, तुमच्या अंगात शौर्य नाही। त्या हत्तीला कोण अडवू शकतो? तो एक मराठाच अडवू शकतो, मराठाच। तुमच्या धमक नाही, ती मराठ्यांनीच करू जाणं। खवळलं ना रक्त मराठ्याचं, खवळलं रक्त मराठ्याचं। लखोजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजी जाधव हातात तलवार घेऊनच आला। हत्तीवर चाल करून गेला। हत्तीवरती काही क्षणामध्ये त्या दत्ताजी जाधवाने त्या बलदंड हत्तीची सोड धडा वेगळी केली आणि हत्ती रक्ताच्या धारोडात चीर 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 तरपडून मिळाला। तिकडे आवाज दिला, वा जाधव, काय शौर्य आहे तुमच्या धमन्यामध्ये, काय शौर्य आहे तुमच्या मनगटामध्ये, काय मर्दुमकी जाधवाच्या रक्तामध्ये। दत्ताजी जाधवाला नावजलं, एका मराठ्याला नावजलं, दुसऱ्या मराठ्याला नाही सहन झालं। दत्ताजी जाधवाला नावाजलं म्हणून इकडे शहाजी बाबांचा चुलत बंधू संभाजी भोसला उठला आणि त्या दत्ताजी जाधवाला चॅलेंज केलं। काय देणं घेणं होतं का सांगा ना मला। आपल्यात कशी झुंजत होती आणि अजून कशी झुंजतायत। त्या हत्तीवर लढाई केलेल्या दत्ताजी जाधवाला भोसलेंनी चॅलेंज दिलं, संभाजीनी, भोसले, त्या मुख्य चित्रभाऊ, तुम्ही ताकद दाखवली, तुमच्या धमक असेल ना, या भोसल्यांच्या मनगटाला मनगट लावा, मग कळेल भोसल्यांच्या मनगटात काय जादून काय ताकद आहे ती। आता ती शेवट मराठा आहे, हत्तीवर लढतो म्हणल्यावर माणसावर लढाई भिलतो। दत्ताजी जाधव तिकडून म्हणला, अरे भेटू का काय, लाग दादवांच्या राधी तू पण। एका चौकात दोघं भिडली। काही क्षणामध्ये संभाजी भोसलेंनी ज्या हत्तीला दत्ताजी जाधवाने खलास केला, त्या दत्ताजी जाधवाला संभाजी भोसलेंनी 5 मिनिटाच्या तुकडं करून टाकलं। दत्ताजी जाधव रक्ताच्या थारोळ्यात तरपडून प्राण सोडला त्याने। ही बातमी लखोजीराव जाधवाला कळली। माझ्या मुलीच्या दिराने माझ्या मुलाला खलास केलं, तळपायची आग मस्ता केली। 60 वर्षाचं म्हातारती हातात तलवार घेऊनच आलंय। कुठं आहे संभाजी भोसला? संभाजी भोसलेला असल्या चौकात गाठलं लखोजीराव जाधवानी। एका तलवारीच्या घावामध्ये संभाजी भोसल्याचं शिर धडा वेगळं केलं। संभाजी भोसले तरपडून रक्ताच्या थारोळ्यात पडला। एका बाजूला दत्ताजी जाधव पडला होता, एका बाजूला संभाजी भोसला पडला होता। जिजाबाई साहेब दोन्हीच्या मध्ये होत्या। एकीकडे सक्का भाऊ दत्ताजी जाधव, एकीकडे दीर संभाजी भोसला। काय अवस्था झाली असेल त्यांची। जाधव रडत होती दत्ताजीसाठी आणि भोसले रडत होती संभाजीसाठी। माझ्या जिजाबाई साहेब दोघांसाठी सुद्धा रडत नव्हत्या, त्या रडत होत्या।
हिंदूंसाठी त्या रडत होत्या, मराठ्यांसाठी त्याला एकच वाटायचं, अशीच आमची मराठी एकमेकात लढून मरणार का? फक्त शाबासकीच्या पोटी, वतनाच्या पोटी, जहागिरीच्या पोटी आम्ही कधीच एक येणार नाही का? सतत म्हणायच्या नको धनी, यांची चाकरी आपल्याला परवडणारी नाही. आणि ज्या लखोजीराव जाधवाने त्यांची आयुष्यभर निजामाची सेवा केली, त्या निजामाच्या कानावरती बातमी अशी केली की लखोजीराव जाधव मोगलांना जाऊन मिळणार आहेत. आणि जर लखोजीराव जाधव मोगलांना जाऊन मिळले, आपली निजामशाही नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. ही बातमी निजामाच्या कानावरती लागली. निजामाने डोकं चालवलं. दत्ताजी जाधव, त्यांचा मुलगा अचलोजी, राघवराव आणि भाचा यशवंतराव यांना शाही सन्मान करायचा म्हणून दरबारात बोलवून घेतलं. त्यांनी पेहराव बनवलाय, पगडी डोक्यावर घातली, शमशेरी कंबराला आहेत. आता आपला सन्मान होणार आहे, आपल्या शौर्याचा सन्मान होणार आहे. निजामाच्या दरबारामध्ये गेले. कट आधीच शिजला होता. निजामाच्या दरबारामध्ये निजामाला मुजरा करण्यासाठी माना खाली झुकवल्या. तेवढ्या सपासप चौघांच्या तलवारीचे वार झाले. तुकडे 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 करून टाकले. काय आपल्याला बक्षीस मिळत होतं? काय बक्षीस मिळत होतं? जिजाबाईंनी सांगितलं, जिजाबाई साहेबांनी शहाजी बाबांना सांगितलं, नाही धनी नाही, आता बस, ह्यांची चाकरी आपल्याला करायची नाही. ह्यांची चाकरी करायची नाही. आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. पुण्याला आपली जहागिरी आहे, तिकडं जायचं, जमीन कसायची आणि आपल्या रयतेला आपण मायबाप व्हायचं. निर्णय घेतला, कोणी नाही येऊन द्या, नाही तर नका येऊ द्या, आपण दोघांनी जायचं. आणि शहाजी बाबा जिजाबाई साहेबांना घेऊन, त्यावेळेस संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांचे थोरले बंधू जन्म झाला होता. त्यांचं 8-9 वर्षाचं वय होतं. त्या पुण्याला आल्या. पुण्याला आल्यानंतर जिथं नापीक जमीन होती तिथं कुणीही थांबलं नव्हतं. 12 मावळातली लोक आपापल्या पद्धतीने, भीतीने, दहशतीने बाहेर जाऊन निघून आपापली कुटुंब कुठंतरी आश्रयाला ठेवली होती, लपून राहत होती. धाडस होत नव्हतं ह्यांच्या विरोधात लढायचं. कुणी लढायचं? आणि त्यावेळी जिजाबाई साहेब पुण्याला गेल्या. पुण्याला गेल्यानंतर नांगर घेतला, नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि तिथं शेती कसायला सुरुवात केली. आणि रयतेच्या मनात आलं, कोणतरी आम्हाला वाली आलेला आहे. 12 मावळातली सगळी लोक पुण्याच्या कडेची गोळा झाली. जिजाबाई साहेबांना साथ दिली आणि तिथं शेती पिकवायला सुरुवात केली. तर शहाजी बाबांची जमवाजमव चालली होती मुलांची. आपल्या 18 पगड जाती धर्मातली लोक एकत्र करून स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी सगळ्या लोकांची जमवाजमव चालू केली होती. आणि त्याच वेळेस निजामाच्या कानावर पडलं की शहाजी बंड करतोय, शहाजी भोसला बंड करतोय. हे बंड जर पुढं वाढत गेलं तर आपल्या तिन्ही शाहींना शहाजी भोसला कधीच ऐकणार नाही. आणि त्यावेळेस कळलं की वेळेत शहाजी भोसलेचं बंड मोडीत काढलं पाहिजे. म्हणून नगरवरनं निजामशाहीतनं 20,000ची फौज निघाली. आणि त्या 20,000च्या फौजीचं नेतृत्व करत होता एक हिंदू. त्याचं नाव होतं पंडित मुरारी जगदेव. आला पुण्याकडं. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. ऐका तुमची ताकद, ऐका तुमची ताकद. जिजाबाई साहेबांना दिवस गेले होते. शहाजी बाबांच्या कानावर आली वार्ता की 20,000ची फौज घेऊन निघाले तिकडून पंडित मुरारी जगदेव. आता करायचं काय? आपली तुकडी फौज आहे, जुळवाजुळवी चालली. परत रयतीच्या मनात भीती निर्माण झाली तर परत रयत एकत्र येणार नाही. मग ह्यांना ठेवायचं कुठं? दिवस गेले, ठेवायचं कुठं जिजाबाई साहेबांना? मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, साधा. तुमच्या मुलाचं लग्न जमलंय, तुमच्या मुलाचं लग्न जमलंय, झालेलं नाही. ज्या ठिकाणची पोरगी केली तुमच्या मुलाला त्या ठिकाणी तुम्हाला 15-20 दिवस, महिनाभर जाऊन राहायची वेळ आली. राहू शकता का तुम्ही? राहू शकता का तुम्ही? महिलांना प्रश्न विचारतोय, राहू शकता का? राहू शकत नाही. माझ्या जिजाबाई साहेबांच्या वेळ काय आली ऐका. शहाजी बाबांचं लग्न जमलं होतं. शहाजी संभाजी महाराजांचं, यांचे थोरले बंधू, त्यांचं लग्न जमलं होतं. त्यांना मुलगी केलती शिवनेरीचे किल्लेदार, शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराव. त्यांची मुलगी देऊ केली होती. लग्न झालेलं नव्हतं, जमलं होतं. त्या ठिकाणी माझ्या जिजाबाई साहेबांना राहण्याची वेळ आली. सोयऱ्याच्या दारात. किती हाल झाला चलो. आपण सहज म्हणतो राजमाता होत्या,
पण हाल किती सहन केल्यात ऐका, हाल किती सहन केल्यात. जिजाबाई साहेबांना शिवनेवरती ठेवलं. शहाजी बाबा पुन्हा फौजीची जामाजम करायला बाहेर पडत होते. वाऱ्याच्या वेगाने सतत घोडदौड, सतत घोडदौड, सतत घोडदौड. कसलंही त्यांना सुख मिळलं नाही. आणि जिजाबाई साहेब रोज रोज त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीला जायच्या आणि सांगायच्या, आई अगं माझ्या स्वार्थासाठी नाही ग मागत, माझ्या स्वार्थासाठी मला मुलगा नकोय, माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी मला मुलगा पाहिजे, माझ्या माय मावल्याच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी मला मुलगा पाहिजे, मला स्वतःसाठी नको आई, माझं गाणं ऐक नाही. दारू गडबाई आता, दारू गडबाई, दारू गडबाई आता, दारू गडबाई, दारू गडबाई आता, दारू गडबाई, दारू गडबाई आता, दारू. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माची लोक एकत्र केली आणि मग स्वराज्य निर्माण केलं. फक्त मराठ्यांचे जेव्हा नाही, 18 पगड जाती धर्मातली लोक होती सगळी. शिवकालामध्ये सर्वात प्रगत हत्यार, लढाईचं प्रगत हत्यार काय असेल? तोफखाना. तलवार जवळ जाऊन बोकासता येतो. तोफखाना, तोफखाना. त्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता माहिती का? एक मुसलमान होता, त्याचं नाव होतं इब्राहिम खान. नौदलाचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान. एक वकील होता काजी हैदर. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अडकले, सगळी माणसं पुढे पाठवून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. 2च माग माणसं थांबली होती, 2च. त्यात एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा एक मुस्लिम होता, त्याचं नाव होतं मदारी बेहत्तर. किती मुस्लिमांच्या लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं. कधीच माझ्या राजाने जातीपातीचं राजकारण केलं नाही, जातपात मांडलीच नाही. सर्व जातीच्या लोकांच्या वरती मनापासून प्रेम करत होता माझा राजा. त्यामुळं बाळासाहेबांना अधिकार नाही जातीपातीचा बोलण्याचा. पण मी तुम्हाला सांगतो, धर्माचा विषय निघलाय म्हणून. आपल्या गावात मस्जिद आहे का? नाही. अकलूजमध्ये असेल, आजूबाजूला सगळे असेल. फक्त माळशिरसला, माळशिरस जवळ आहे. विठाला 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 कुंडली गवरवारी सीताराम रे मुस्लिमांच्या सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, सरकारी नोकरीवरती आहेत, क्लास 1 अधिकारी होते. ती मुस्लिमांचा गुणधर्म घेण्यासारखा आहे का? चांगला गुण नेहमी आत्मसात करायचा, कुणाचा असू द्या. बारक पोराचा जरी चांगला गुण असला ना, मोठ्याने म्हणायचं नाही माझं लय वय वाढलंय, तुला अजून अक्कल नाही. त्याचा चांगला गुण असला तर तो स्वीकारायचा. मुस्लिमांच्यात किती शिकलेला माणूस असू द्या, किती शिकलेला सुशिक्षित होऊ द्या, त्यांच्या प्रत्येक मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व 100% मान्य आहे. 100%. प्रत्येक ख्रिश्चनांना त्यांच्या येशूचं अस्तित्व पूर्ण 100% मान्य आहे. पण आपल्या हिंदूंच्या मूर्खावलादी थोडा सुशिक्षित झाल्या, त्यातल्या 50% हिंदूंना हिंदू देव धर्माच्या अस्तित्वाचं मान्य नाही. देव आहे का नाही ह्याच्यावर सर्चिंग चालू आहे. कोण? आपली लोक. मुस्लिमांच्या मस्जिदवरती जातो मी, मस्जिदवरती एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलंय का? एक हिंदी चित्रपटातलं ऐकू शकत नाही. ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जा, एक हिंदी चित्रपटातलं गाणं ऐकू शकत नाही, ऐकणार पण नाही. त्यांचा धर्म त्यांना प्रिय आहे. आणि आपल्या मूर्ख अवलादी हिंदी चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या शिवछत्रपतींची जयंती साजरी होत नाही. आणि हिंदी चित्रपटातलं डीजेतलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या गणपती बाप्पाची मिरवणूक निघत नाही. कोण धर्म संपवतोय? कुणापासून धर्माला धोका आहे? आपल्यापासून धोका आहे. बाळांनो, कीर्तन कळत असलं तर थांबा, अजून मोठं झालं कीर्तन. तुम्ही बोलणारे ए बरा, अजून मागं बघतोय. बोलणाऱ्यांनी बिंबीच्या देटा बसला बॉम्ब आलतोय, तुमच्या गप्पा चालल्यात काय? म्हणजे त्यांनी माघारी उलट त्यांनी शिवी द्यावा. त्यांना संस्कार नसलं तर काही दिल ना एखाद्या फिरून शिव, तुला काय येणं देणं म्हणल्यावर तुम्ही बोलू नका, मी आहे.
तुम्ही उद्योग वाढवू नका, एखादा अवसानात नसलं तर करेल ना कार्यक्रम ती. ऐका, आपल्या धर्माला आपण संपवतोय लक्षात असू द्या. जागं झालं पाहिजे, सर्वांनी जागं झालं पाहिजे. मुस्लिम धर्मातलं बारक 5 वर्षाचं बाळ घ्या, 5 वर्षाचं, त्याचा ठरलेला ड्रेस आहे, टोपी घालतोय, त्याच्या आब्बूच्या बोटाला धरतोय आणि नमाज पठण करायला जातोय. नमाज पठण. आपली 20-20 वर्षाची कार्टी झाली, 20-20 वर्षाची, अजून त्यांना गीता माहित नाही, पसायदान पाठ नसाव. काय आपण धर्म जपतोय, काय जपतोय धर्म? मुस्लिम धर्माचा ठरलेला पोशाख आहे, त्याची दाढी, मिशी कमी, गोल टोपी. 20 वर्षाचा पोरगा असू द्या, त्याला म्हणावर एवढा देखना दिसतोय, तू टोपीन ती झाका घातलाय, तो काय सांगेल माहितीये का? पहिल्यांदा माझा धर्म मला महत्वाचा आहे, धर्म, आणि मग मी कसा दिसतोय ती. ह्या त्यांचा आदर्श व्हायच. आपलं कार्ट महिन्याला कट बदलतंय, महिन्याला दाढी. एका महिन्यात ती हिंदू दिसतंय, दुसऱ्या महिन्यात मुस्लिम दिसतंय, तिसऱ्या महिन्यात कोणाचंही तीच कळणार. हसू नका, धर्म जपण्याची जबाबदारी आपल्यावर. हे जाऊन दे, आता निमी अर्धी गेली ह्यांची. आपण पोरांनी जाग झालं पाहिजे, लक्षात असू द्या. हे म्हणताना कधी यायला दमत देतोय सगळ्यांना, पण काळाची गरज आहे, लक्षात असू द्या, काळाची गरज. का? अहो, आपल्याला स्वतंत्र करण्यासाठी किंवा आज आमच्या माय माऊलींच्या कपाळावरती कुंकू दिसण्यासाठी, अंगणात तुळस दिसण्यासाठी, मंदिरावरती कळस दिसण्यासाठी अख्खं जीवन खर्च केलंय. जीवन कधी स्वतःसाठी आनंदाचा क्षण जगले नाहीत. जागा झालं पाहिजे, लक्षात असू द्या. 3 शाह्या आपल्यावर अंमल करत होत्या, 3 शाह्या, 3 शाह्या आपल्यावर अंमल करत होत्या आपल्या राज्यावरती. त्या दिल्लीची मोगलशाही, नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, आणि 3 शाह्या पुण्याच्या जेव्हा राज्य करत होते माहितीये का? फक्त मराठ्यांच्या जेव्हा राज्य करत होत्या, मराठे 3 शाह्यामध्ये कामाला होते, नोकरीला होते, सरदारकी करत होते, वतनदार होते, आणि लढाई झाली की एकमेकावर तुटून पडायचे, आणि मराठ्यांच्या जेव्हा विजयश्री खेचून आणायचे, प्रामाणिकपणे चाकरी करायचे, आणि त्याच्या बदल्यात ते काय द्यायचे माहिती का? नका बघ दादा, बाळाकडे बघूच नका, त्याच्याकडे, ती लहान आहे, त्याला काय कळत नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. आपण प्रामाणिकपणे त्यांची चाकरी करायचो, आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळायचं माहिती का? काय मिळायचं माहिती का? ऐका, कान उघडे ठेवून ऐका. आता आपल्याला आंघोळीसाठी, स्नानासाठी आपल्या महिलांना घरात व्यवस्था आहे, बाथरूम आहे सगळ्यांना, बरोबर आहे. पाणी तुमचं नळाला येतं, पिण्याचं पाणी नळाला येतं, धुणं धुवायला सुद्धा घरात आहे, बरोबर आहे. त्या काळामध्ये आमच्या माय मावल्यांना हंडच्या हंड घेऊन, ती भांडी घेऊन, खपराची भांडी घेऊन नदीवरती जावं लागायचं पाणी आणण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवरती. आणि त्यावेळेस जर मोगलांचा एखादा कळप आला, निजामशाहीतला एखादा कळप आला, आदिलशाहीतला एखादा कळप आला, आपल्या 100-150 महिला असू द्या, त्यातनं जी आपली माय माऊली त्यांना आवडल केसाला धरून उचलून घेऊन जायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे, त्यांना पाठवायचे, त्यांच्या आबरूच्या चिंदड्या करायचे, आणि त्यावेळेस आपण त्यांना काही प्रतिकार करत नव्हतो का? आमचं काम नाही त्यांना विरोध करणं. कुठल्या मराठ्याचं रक्त खवळून उठत नव्हतं, स्वाभिमान गहाण ठेवला होता सर्वांनी. डिस्कवरी चॅनल बघता का तुम्ही? डिस्कवरी चॅनल, सगळ्यांना प्रश्न विचारतो, बोलत राहा. डिस्कवरी चॅनल बघता का? सगळी टीव्ही बघतात, मी मारतोय तुम्हाला. डिस्कवरी चॅनल बघता का तुम्ही? माय भावनेला बघता. त्याच्यामध्ये हरणांचा कळप, एखाद्या तळ्यावरती पाणी प्यायला आला, एखाद्या वाघाने त्या हरणीच्या कळपामधनं ते हरिण उचलून नेलं. बाकीच्या कळपातले हरण काय करते, त्यांची बारकाने ऑब्झर्वेशन काय करते, ती तिकडं सगळी बघत असते, जिकडं हरण उचलून नेले तिकडं आणि अशी थांबलेली असते. ती त्यांच्या मनात काय असतं माहितीये का? त्या वाघाचा धर्म आहे त्याने उचलून नेणं, त्याला आपण विरोध करायचा नाही, त्याला जंगल राज म्हणतात. तसं आपल्या माय माऊलीला त्या काळात जर उचलून नेलं ना, आपण पुरुष सहित सगळी बघत बसायचो. का? त्यांना विरोध कोणी करायचा? त्यांचं राज्य आहे. असा नंगा नाच चालू होता, नंगा नाच.
कुणीही वाली नव्हता माझ्या मायमाऊल्याच्या आबरूचं रक्षण करण्यासाठी, कुणीही वाली नव्हता माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी. त्यावेळेस निजामशाहीमध्ये राजा शिंदखेडचे लखोजीराव जाधव आणि खंडागळे, काटे, घाडगे, भोसले अशी तिथं सरदारकी करत होते. त्याच्यात शहाजीराव बाबा भोसले ते सुद्धा होते. आणि ती लखोजीराव जाधवांच्या पोटी एक रत्न जन्माला आलतं. त्या रत्नाचं नाव आहे राजमाता जिजाऊ साहेब. तुमची ताकद सांगतो किती तुमची. तुमचं साधं रूप नाही, साक्षात जिजाऊ आहात, सावित्री आहात, रमाई आहात. तुम्ही कमी नाही कशात, तुम्ही अहिल्या आहात. आणि त्यावेळेस त्या 8 वर्षाचं वय होतं ते जिजाबाई साहेबांचं. शहाजी बाबांसंग त्यांचा विवाह झाला होता. त्यावेळेस त्याला नेहमी वाटायचं, अरे माझ्या मराठ्यांच्या जेव्हा शाही राज्य करतात आणि त्याच्या मोबदल्यात माझ्या माय मावण्याच्या आबरूच्या चिंदडे हे लोक करतात, कोण स्वाभिमान कसा जागा होत नाही कुणाचा. माझ्या माय माऊलींचं आबरूचं रक्षण करण्यासाठी कुणाची धमक होत नाही का. माझ्या हिंदू धर्माला वाचवणारा कुणी वाली नाही का. त्या शहाजी बाबांना सतत सांगायच्या, सतत धनी अहो धनी नको आपल्याला ही चाकरी, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, स्वतःचं राज्य निर्माण करू. सतत सांगायच्या, सतत. शहाजी बाबा त्यावेळेस सर्वांना जाऊन भेटायचे, मराठा सरदारांना. आपल्याला नको ह्यांच्या चाकऱ्या करायला, आपण सगळे मराठे एकत्र येऊ आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू, स्वतःचं राज्य निर्माण करू. त्यावेळेस त्यांच्या मनाची दहशत झाली का बाकीच्या सरदारांच्या. ती म्हणायची, हा शहाजी डोक्यावर परिणाम झाला ह्याच्या, या 3 शहांच्या विरोधात ह्यो राजा बनायचा चाललाय, बंड करतोय, ह्यो तर मरलच, आपल्याला घेऊन मरल. अहो 3 शहांच्या विरोधात लढणं म्हणजे साक्षात यमाच्या तोंडात जाणं. हे शहाजीला कसं कळत नाही. कुठलाही मराठा सरदार शहाजी बाबांची साथ देत नव्हता. आपल्याला ह्यांचा इतिहास माहिती सगळा, पण ह्यांच्या अगोदर जी कष्ट घेतल्यात ना जिजाबाई साहेबांनी, धर्म रक्षा वया अवतार घेशी, धर्म रक्षा वया अवतार घेशी, अवतार घेशी, धर्म रक्षा वया अवतार घेशी. आपुल्या पाळीशी भक्त जना, आपुल्या पाळीशी भक्त जना, अमरुषीसाठी जन्मसोशी आले, अमरुषीसाठी जन्मसोशी अमरुषीसाठी जन्मसोशी लक्षात होत्या. ज्यावेळेस धर्माला अडचणी दिल ना त्यावेळेस देव धावून येतोच. फक्त मागणी निस्वार्थी पाहिजे, निस्वार्थी. यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारता अद्भुतानम धर्मश्च तदात्मानां सजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. तो येत असतो. आणि जिजाबाई साहेबांची तशीच हाक भगवंताने ऐकली आणि बरोबर शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. स्वराज्य घडवण्यासाठी त्यानं केले तो जाती, देऊन भगवा जो हाती राज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई दिदाई, आई शिवाई आई दिदाई, आशीर्वाद हो पाटी, आशीर्वाद हो पाटी. दैवत छत्रपती
कुठेतरी कापावत का नाही सांगा ना. बिंबीच्या देटा बसणं इतिहास सांगितला, किती हालसण केलं. घामाला मला फेटावाला झालात ना. नाही आज जगून तरी तुमचा उपयोग काय आहे सांगा ना. कुत्री सुद्धा जगत्यात ना. काय घोषणा तुमच्या. अरे इथनं आवाज रायगडापर्यंत पोचला पाहिजे. रायगडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून जोरात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. काय खरं नाही बाबा. पण चांगलं सुधारणा झाली हो का. हासूड मारल्यावर तर म्हातारा किंवा बासका बैल सुद्धा चालतो पुढं. हासूड मारल्यावर तर कोणी चालणार आहे. अंतःकरणात ना बाई अंतःकरणात हो का. माझ्या राजांनी किंवा कुठल्याही महापुरुषांनी असू द्या, कुठल्याही महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घ्या, क्रांतिसूर्य महात्मा फुले घ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घ्या, ह्यांनी जे कार्य केलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, सर्वांनी कार्य आमच्या जयंत्या साजऱ्या कराव्या म्हणून अजिबात केलं नाही. तुम्हाला आम्हाला सुखी करण्यासाठी केलंय. आणि त्यांनी अख्खं आयुष्य झिजवल्यावर आपण फक्त त्यांच्या नावाची घोषणा देऊ शकत नाही. घोषणा देऊ शकत नाही. घोषणा कोण देत नाही. जी प्राणी आहेत ते देत नाहीत. प्राण्यांना घोषणा देता येत नाही. गाढवं घोषणा देऊ शकत नाही. बैल घोषणा देऊ शकत नाही. मग बघा आता तुम्ही कोण आहे. मी काहीच पुढचं बोलणार नाही. ऐका. आणि 19 फेब्रुवारीला 1630 ला माझ्या राजाचा जन्म झाला. जिजाबाई साहेबांनी आपल्याला 2 रत्न अशी दिली. 2 रत्न अशी दिली. त्यातलं एक रत्न होतं, जीवनामध्ये कितीतरी बाका समय असला, कितीतरी खडतर प्रसंग असला, जीवन मरणाचा प्रसंग जरी असला, तर न डगमगता आलेल्या प्रसंगाचा सामना करून जगायचं कसं शिकवलं ते म्हणजे माझ्या स्वराज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पहिलं रत्न दिलं माझ्या जिजाबाई साहेबांनी. पहिलं. अहो दुसऱ्या दिवशी कत्तल होणार होती राजांची. आग्र्याला अडकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कत्तल होणार होती एका वाड्यामध्ये नेऊन. आग्र्याचा दरबार आहे तो. आग्र्याला 4 पहाऱ्याच्या चौक्या होत्या. 4 जीव घेण्या चौक्या. तिथनं 2 जणांनाच आत जाता येत होतं. 2 जणांनाच. एक म्हणजे पक्षी आणि दुसरा म्हणजे वारा. ह्याच्या 2 व्यतिरिक्त आज जाण्यास कुणालाच परवानगी नव्हती. तर दुसऱ्या दिवशी कत्तल आहे. आदल्या दिवशी माझा राजा विचार करत होता ह्यातनं बाहेर कसं पडायचं. डगमगून माझा राजा गेला नाही. तुम्ही शेतकरी आहात. शेतकरी तुमच्या घरी उंदीर जास्त झाली. त्याला पकडण्यासाठी काय लावता तुम्ही. पिंजरा. त्याच्यामध्ये शेंगदाणा टाकलेला असतो. बरोबर आहे. शेंगदाणा टाकलेला असतात. त्या शेंगदाण्याच्या आशेने त्याला भूक लागली म्हणून शेंगदाणा खाण्यासाठी तो पिंजऱ्यात जातो. आणि तो पिंजऱ्यात गेला, त्या पिंजऱ्याचं दार खडकीने आत जातं. आणि जसं पिंजऱ्याचं दार बंद होतं, भूक लागली म्हणून जो उंदीर आतमध्ये गेला ना, शेंगदाण्याकडे बघत सुद्धा नाही. का. त्याला मृत्यू दिसत असतो समोर. मृत्यू. माझ्या शिवाजी महाराजांसमोर उद्या मृत्यू होता. पण माझा राजा आतल्या दिवशी नियोजन करत होता सुटायचं कसं. हे रत्न दिलं माझ्या जिजाबाई साहेबांनी. आणि दुसरं रत्न असं दिलं आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी, धर्म राखण्यासाठी, धर्मासाठी मरायचं कसं हे ज्यांनी शिकवलं ते स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
2 रत्न तुम्ही दिली, 2 रत्न तुम्ही. कारण तुम्ही जिजाबाई साहेबांच्या विचाराचे वारसदार आहात. तुमची ताकद कमी नाही आणि म्हणून ह्यांनी धर्म राखला, आपल्या हातात दिला. आपल्या हातात दिलेला धर्म पुढे राखायचा आहे आणि धर्म संपवण्यासाठी जे पाखंडी आडवी येतील त्यांचं खंडन करायचंय. धर्माचं पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे 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 पालन करणे पागिंद खंडने, करणे पागिंद खंडना, करणे पागिंद खंडना, करणे पागिंद खंडना, केतिया करणे करमे, केतिया मागरी रे कमे, केतिया करणे कमे, केतिया मागरे ने कमे, करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, हे जियामा करणे काम, हे जियामा